आज आपण आपल्याचा वेळच म्हणतो भागच नाही की आपण सगळे रिटायर एजमधले आपण आहोत. पण तरी देखील आपण आपल्या ह्या नातवंडाच्या यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मॅडमचं आणि तुमचं जो हे सगळे स्टाफ आहे यांनी जे काही कष्ट घेतलेत आणि अजूनही ते घेत आहेत. आणि मुलांना म्हणजे कसं की ट्रेन करताना किती कष्ट येतात ते तुम्ही आज बघितले असतील. आणि त्याच्यासाठी इतर रुटीन काम करून मुलांनी इतके संस्कृती आहे त्यांनी एवढे हे त्यांचे योगदान दिलेले आहेत मुलांसाठी. हे खरंच जोगं आहे. आणि मॅडम आणि यांचं मी अजून सांगेल की आपण घरात जरी किती मुलांना शिकवलं तरी ते होत नाही. पण बरंच बघितलं आमचा नातू अवनीर, बऱ्याच गोष्टी आम्ही त्याला सांगायचा प्रयत्न करतो पण तो ऐकत नाही. हां, पण तुमचं जरी सांगितलं तो बरोबर ते आठवतात. ते कधी कधी हां, तुम्ही जे शिकवलेलं आहे ते एकदा घरात सुरूच होतो. आम्ही त्याला म्हटलं म्हणतो म्हणणार नाही. आपण त्याला किती म्हटलं म्हणतो तो म्हणणार नाही. पण याच्यात आलं की जे काय शिकवलं तुम्ही, कुठलंही सॉन्ग असेल, कुठली कविता असेल, जे काय तुम्ही श्लोक शिकवलं, जे काय तुम्ही शिकवलं असेल ते बरोबर एकदा सुरू झालं की सुरूच होतो. तो स्टॉपच होत नाही. म्हणजे सांगत असतं की जे तुम्ही त्या करून घेता ते खरंच सुस्त कार्यक्रम आहे. आणि माझ्या सगळ्या यांच्याकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. असेच पुढे तुमची प्रगती होत राहावी.